नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव जे मित्रांनो मयूर क्रिएशन स्टेटस। तर मित्रांनो, जो आपला आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग असा रिलिक्स आणि जो काय सॉन्ग आहे एकदम ट्रेंडिंग असं सॉन्ग आहे। तुम्ही आपला डेमो बघितला, त्यामध्ये तुम्हाला सर्व काही समजलं आहे कोणता सॉन्ग आहे, कसं रिलिक्स आपण आजचं एडिट केलं आहे, एकदम खडक असं आजचा व्हिडिओ झाला आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ नक्कीच बघा। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जो व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला जो ॲप लागणार आहे तो ॲप असणार आहे अलाइन मोशन। तर अलाइन मोशन तुम्हाला ॲप आहे तो ओपन करायचं आहे। नवीन व्हर्जन जर तुम्हाला हवं असेल तर टेलिग्राम चॅनल आपण दिला आहे, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपला नवीन अलाइन मोशन जो व्हर्जन आहे तो बघू शकता, इथे दिसत आहे तुम्हाला। आणि त्यानंतर मेन म्हणजे लागणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रीसेट लागणार तुम्हाला। तर प्रीसेट कुठे भेटतील मित्रांनो, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला वेबसाईटची लिंक दिली आहे आपल्या, त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या वेबसाईटवर जायचं आहे। आणि आपल्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर वेबसाईटवर गेल्यानंतर जे काय मटेरियल आहे आणि जे काय प्रीसेट आहे ते प्रीसेट इनपुट करून आपल्या अलाइन मोशनमध्ये तुम्हाला घेऊन टाकायचे आहेत। आणि त्यानंतर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन प्रीसेट भेटतील। आणि एक नंबरचा आपला जो प्रीसेट आहे त्याला ओपन करूया। आणि तुम्हाला मी रिलिक्स इथे तयार करून ऑलरेडी बघू शकता, फक्त तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे तिथे। तर आपण फोटो कसे चेंज करायचं स्टार्टिंगला येऊया मित्रांनो, ग्रुपच्या लेअरवर क्लिक करूया आणि एडिट ग्रुपवर येऊया। आणि त्यानंतर खाली तुम्हाला एक फोटोचं लेअर दिसत आहे, त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो 1 मिनिटात कसं चेंज करायचं, तर तुम्हाला कलर फिलचे ऑप्शन आहे, इथे स्टारचा जो ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला एक तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि प्लसवर क्लिक करा, इथे बघू शकता असं नीट ॲडजस्ट करायचं। आपण दुसरा फोटो घेऊया, हा फोटो घेऊया। बघू शकता एकदम असं कडक असा फोटो ॲड झाला आहे आपला, एकदम कडक असं फोटो ॲड झाला आहे। आणि इकडे दोन्ही फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचं, तर मी ऑलरेडी ते ॲड केलेत, तर मी ॲड करत बसत नाही। तर पुढे आपण जाऊया आणि 10 सेकंद 14च्या बीटवर येऊन प्लसवर क्लिक करून मित्रांनो मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला एक एक करून काय करायचं आहे, असं फोटोज ॲड करायला सुरुवात करायचं आहे। तर मित्रांनो, आपण काय करूया, शेवटपर्यंत जेवढे फोटो आहेत ते एक एक करून काय करूया, ॲड करून घेऊया पटकन। तर बघू शकता इथे फोटो आपल्या ॲड झालेत मित्रांनो। अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं, तिथून पहिला फोटो आपला स्टार्ट द्यायचा आहे, प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे, शॅडो पेन जे आहे ते ॲड करायचं आहे। वरती 3 डॉट आहेत राईट साईडला बघू शकता, हे यावर क्लिक करून तुम्हाला फिल कंपोजर एरिया हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला ॲडजस्ट करायचे असे शॅडो पेनचे। त्यानंतर शेवटला येऊन मित्रांनो तुम्हाला या दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून याची लेअर वाढवायचं आहे। या एवढं काम झालं तर पुन्हा स्टार्टिंगला येऊन जिथून आपण शॅडो पेनची ॲड केली आपली, तिथेच येऊन प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन हे जे बघू शकता इमोजी टाईप आहेत ते ॲड करून घ्यायचं। पेन जे आपल्याला असं नीट ॲडजस्ट करायचं याला खाली इथे, आणि तुम्हाला स्टार्टिंगला येऊन प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला आपला बॉर्डर पेन जे आहे तो ॲड करून घ्यायचा आहे सिम्पली। तर बघू शकता एवढं काम करायचं आहे मित्रांनो तुम्हाला। आणि त्यानंतर आता तुम्हाला करायचं, आपण जे फोटो ॲड केले त्या फोटोला तुम्हाला करायचं शेक इफेक्ट लावायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करावं लागेल, इथून बॅक यावं लागेल। नंतर बॅक आल्यानंतर तुम्हाला करायचं मित्रांनो शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो पहिला फोटोचा लेअर दिसतं त्यावर क्लिक करायचं असं। याचा इफेक्ट कॉपी करण्यासाठी तुम्हाला इफेक्टचे ऑप्शन यायचे, लेफ्ट साईडला 3 डॉट दिले, 3 डॉट जाऊन 2 ऑप्शन ओपन होतील, कॉपी पेड आणि पेस्ट इफेक्ट। तर पहिल्यांदा आपला कॉपी पेड करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथून नंतर बॅक यायचं आहे। आणि बॅक आल्यानंतर जो आपला मेन जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो तो ओपन करून तुम्हाला पुढे येऊन जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होतो द्यायचं आहे आणि पहिल्या फोटोवर असं क्लिक करायचं आहे, इथे बघू शकता। त्यानंतर राईट साईडला इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावर क्लिक करून लेफ्ट साईडला 3 डॉट आहेत, 3 डॉट जाऊन पुन्हा 2 ऑप्शन ओपन होतील, कॉपी पेड आणि पेस्ट इफेक्ट। तर पेस्ट इफेक्ट मित्रांनो तुम्हाला इथे करायचं आहे। हे बघू शकता, 1 नंबरचा फोटोला इफेक्ट लावल्यानंतर दुसऱ्या नंबरचा फोटो सोडायचा आहे, त्यानंतर तिसऱ्या नंबरच्या फोटोला हाच इफेक्ट लावायचा 1 नंबरचा, त्यानंतर एक फोटो सोडायचा आहे, पुन्हा चौथ्या फोटोला एक फोटो इफेक्ट लावायचं आहे। म्हणजे काय करायचं आहे, एक फोटोला इफेक्ट लावून नेक्स्ट फोटो सोडायचं आहे। तर आता शेवटचा फोटोला त्याला सुद्धा आपण इफेक्ट लावून घेऊया। तर अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला लावायचे मित्रांनो, एक फोटोला इफेक्ट लावल्यानंतर दुसरा फोटो सोडायचा आहे। त्यानंतर आता फोटो उरले आहेत त्याला आपण इफेक्ट नाही लावला, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि दुसऱ्या नंबरचा जो पुढचा इफेक्ट आहे हा कॉपी करून घ्यायचा आहे। असं आपण कसं पहिल्यांदा कॉपी केलं तसंच। त्यानंतर बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून पुढे येऊन तुम्हाला दुसऱ्या प्रोजेक्टवर क्लिक करायचं असं आणि 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं मित्रांनो, सिम्पली असं बघू शकता। आता काय करायचं मित्रांनो, तर आता उरले जेवढे फोटो आहेत आपण ज्यांना इफेक्ट नाही लावलं तर त्यांना सर्व फोटोला आपण शेवटपर्यंत मित्रांनो काय करूया, इफेक्ट लावून टाकूया 2 नंबरचं। तर इथे बघू शकता सर्व जे फोटो होते त्यांना सर्व फोटोला आपला इफेक्ट लावून झाला आहे। आणि मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे तो इथे एडिट झालेला आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला चांगलीशी कमेंट करा की व्हिडिओ कसं झालं आहे ते, आणि व्हिडिओ जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि ज्याला आपल्या चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम झाला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंगच्या साईडला शेअरचं ऑप्शन आहे,
त्यावर क्लिक करायचं आहे, खाली एक्सपोर्टचं ऑप्शन एक्सपोर्टवर क्लिक करून टाकायचं सिम्पली.